नमस्कार मित्रांनो, आज एक नवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर आलेली आहे आणि त्या माहितीचं नाव आहे की 4 संप्रेरक जी माणसाला आनंदी ठेवतात. बागेत रोजच्या प्रमाणे सकाळी फिरायला गेलेले मी आणि माझी बायको एका बाकावर बसलेलो होतो. थोडा वेळ निवांत गप्पा मारल्यानंतर ती म्हणाली की ती आयुष्यात आनंदी नाही आहे. माझा विश्वास बसेना, कारण लौकिकदृष्ट्या तिच्याकडे सर्व काही उत्तम आहे. मी विचारले, असे का वाटते तुला? मला माहीत नाही. सगळेजण म्हणतात की माझ्याकडे सर्व काही आहे, पण आतून आनंदी वाटत नाही आहे. आता मी स्वतःला विचारू लागलो की खरंच मी स्वतः आनंदी आहे का? काही वेळानंतर मला माझा आतला आवाज सांगू लागला, नाही, मला सुद्धा आनंदी वाटत नाहीये. माझ्यासाठी हा एक धक्का होता. मी त्या दिशेने विचार करायला सुरुवात केली. असे का वाटत आहे? आता मी या गोष्टीचा शोध घेण्याचे ठरविले. काही लेख वाचले, तज्ज्ञ व्यक्तींशी बोललो, पण काहीच मेळ बसत नव्हता. शेवटी माझ्या एका डॉक्टर मित्राने मला एक उत्तर दिले. त्यामुळे माझे समाधान झाले. त्याने जे सांगितले ते मी अंमलात आणले आणि आता मी म्हणू शकतो की मी पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक आनंदी मनुष्य आहे. तो म्हणाला, आपल्या शरीरात 4 संप्रेरके असतात, त्यामुळे आपल्याला आनंदी प्रसन्न वाटत असते. एम्फॅडिस, डोपामाइन, सेरोटीन, ऑक्सिटोसिन. आपण ही संप्रेरके समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण आपल्याला आनंदी राहण्यासाठी या 4ही संप्रेरकाची गरज आहे. एंडॉर्फिन्स. आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा हे संप्रेरक तयार होते. हे संप्रेरक शरीराला वेदना सहन करण्यास आणि दुःखावर मात करण्यास मदत करते. मग आपण व्यायामाचा आनंद घेऊ शकतो, कारण एंडॉर्फिन्स आपल्याला आनंदी राहण्यास मदत करतात. हसणे हा एंडॉर्फिन्स निर्मितीसाठी आणखीन एक चांगला मार्ग आहे. आपल्याला दररोज 30 मिनिटे व्यायाम करणे किंवा काहीतरी विनोद वाचणे, ऐकणे किंवा पाहणे हे पुरेसे एंडॉर्फिन्स निर्मितीसाठी मदत करू शकते. दुसरं संप्रेरक आहे डोपामाइन. आपल्या जीवन यात्रेत आपण अनेक लहान मोठी कामे पार पाडत असतो आणि त्यामुळे कमी जास्त प्रमाणात डोपामाइन तयार होत असते. जेव्हा आपण केलेल्या कामाचे कौतुक कोणीतरी घरी किंवा कामाच्या ठिकाणी करते तेव्हा आपल्याला सार्थक आणि आनंदी वाटते, कारण तेव्हा शरीरात डोपामाइन तयार होत असते. यातून आपल्याला समजते की घरातील अनेक कामे करणाऱ्या आणि करतच राहणाऱ्या गृहिणींना अनेकदा निराश का वाटते, कारण त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक फार क्वचित केले जाते. आपण जेव्हा काम करतो, पैसे मिळवतो, नवीन वस्तू खरेदी करतो, तेव्हा सुद्धा डोपामाइन तयार होते. आता आपल्याला समजले का खरेदी केल्यानंतर आपल्याला इतके उत्साही का वाटते? विशेष महिलांना तर जास्त उत्साही वाटते. खरेदी म्हणजे त्यांच्या आवडीचा विषय. तिसरं संप्रेरक आहे सेरोटोनिन. जेव्हा आपण इतरांच्या आनंदासाठी किंवा फायद्यासाठी काही करतो तेव्हा सेरोटोनिन तयार होते. जेव्हा आपण स्वार्थापलीकडे जाऊन निसर्गासाठी, समाजासाठी, इतर लोकांसाठी किंवा आप्तेष्टांसाठी काही कृती करतो तेव्हा सेरोटोनिन तयार होते. एवढेच नव्हे तर इंटरनेटवर अथवा सामाजिक जीवनात इतरांना उपयुक्त अशी माहिती पुरवणे किंवा अशा प्रकारचे लिखाण करणे, त्यामुळे सुद्धा सेरोटोनिन तयार होते. हे अशासाठी कारण आपण आपला बहुमूल्य वेळ इतरांना मदत करण्यासाठी खर्च करत असतो. आणि शेवटचं आहे ऑक्सिटोसिन. हे जेव्हा तयार होते तेव्हा आपण कोणाशीही जवळीक साधतो, आपलेपणाने वागतो. जेव्हा आपण आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला आलिंगन देतो तेव्हा ऑक्सिटोसिन तयार होते. मुन्नाभाई सिनेमामध्ये दाखवलेली जादू की झप्पी खरंच काय काम करते? तसेच मैत्रीच्या भावनेने हात मिळवणे किंवा खांद्यावर हात ठेवणे, त्यामुळे सुद्धा ऑक्सिटोसिन रिलीज होते. तर मित्रांनो, खूप सोपे आहे. दररोज व्यायाम करून एंडॉर्फिन्स मिळवा. छोट्या छोट्या आपण अर्थपूर्ण अशा गोष्टी साध्य करून डोपामाइन मिळवा. इतरांना मदत करून, सर्वांशी चांगले वागून बोलून सेरोटोनिन मिळवा आणि आप्तेष्टांना बोलून ऑक्सिटोसिन मिळवा. अशा प्रकारे तुम्ही आनंदी राहायला शिकला की तुम्हाला येणाऱ्या अडचणी किंवा आव्हानांना तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाल.
आता आपल्याला समजले की उदास दिसणाऱ्या एखाद्या छोटुकल्या किंवा चिमुकलीला आपण मिठीत घेण्याची गरज असते. आपला आनंद दिवसागणिक वाढत नेण्यासाठी कोणता तरी खेळ खेळण्याची सवय लावून घ्या आणि खेळाचा आनंद लुटा. एंडॉर्फिन. आपल्या आजूबाजूच्या लोकांचे छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कौतुक करा. कौतुक करण्याची संधी कधीच दवडू नका. डोपामाइन. जे काही चांगले आपल्याकडे आहे ते इतरांना मिळावे यासाठी जमेल तितके प्रयत्न करा. सेरोटोनिन. जवळच्या माणसांना विनासंकोच आलिंगन द्यायला शिका. त्यातून मिळणारा आनंद हा वाटणाऱ्या संकोचापेक्षा कितीतरी पटीने अधिक असतो. ऑक्सिटोसिन. मित्रांनो, माहिती कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जीवनात आनंदी राहा.